नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली यावरील शॉर्ट नोट्स पाहत आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। जल म्हणजे जीवन हे आपल्या सर्वांना माहीत आहे। जलप्रणाली तेथे जनजीवन म्हणजेच काय, तर आपले जे भारतामधली जी संस्कृती आहे, जसं की नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली सिंधू संस्कृती आणि कुठल्याही भौगोलिक प्रदेशाच्या नदीच्या अस्तित्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे व त्यावरच मानवी भूगोल, आर्थिक भूगोल अवलंबून असतो हे आपल्याला माहीतच आहे। भारतात साधारणतः नद्यांचे दोन प्रकार पडतात। प्रथम म्हणजे हिमालयन नद्या, ज्या की हिमालयात उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि दख्खनच्या पठारावर येऊन किंवा दख्खनच्या पठारामधील काही नद्या आहेत, म्हणजेच दख्खनच्या पठाराचा भाग आपल्या महाराष्ट्र पठारातही येतो। म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, तर महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्व नद्या म्हणजे पठारावरून उगम पावणाऱ्या नद्या महाराष्ट्रातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला काही भेटतात तर काही अरबी समुद्राला मिळतात। म्हणजेच काय, तर काही पूर्व वाहिनी आहेत, काही उत्तर वाहिनी आहेत, तर काही पश्चिम वाहिनी आणि वर्धा वैनगंगा सारख्या दक्षिण वाहिनी सुद्धा नद्या आपल्या महाराष्ट्रात पाहायला भेटतात। आता महाराष्ट्रात आता कशा प्रकारची नदी प्रणाली आहे। वृक्षाकर जल प्रणाली आहे महाराष्ट्रात, काही केंद्रत्यागी जल प्रणाली आहेत, तर काही समांतर जल प्रणाली आहेत, तर काही अनिश्चित जल प्रणाली आहेत। आता वृक्षाकार जल प्रणाली म्हणजे काय, तर एखाद्या वृक्षाप्रमाणे जल प्रणाली असते। जसं की आपल्या महाराष्ट्रातील भीमा नदी, तिच्या उपनद्या आणि सहाय्यक नद्या मिळून एका वृक्षाचा आकार घेतात, म्हणजेच त्याला आपण वृक्षाकार जलप्रणाली म्हणतो। आता काही नद्या आहेत ज्या की केंद्रत्यागी आहेत। आता केंद्रत्यागी जलप्रणाली म्हणजे काय, तर जसं की महाबळेश्वरमधून उगम पावणाऱ्या सावित्री, गायत्री, कृष्णा, कोयना त्या एका ठिकाणून उगम पावतात पण वेगवेगळ्या भागामध्ये प्रसारित होतात, म्हणजे त्या केंद्रत्यागी आहेत। आणि समांतर जलप्रणाली म्हणजे ह्या प्रणालीत वेण्णा नदीचा उत्तर हा खोल भागातून दऱ्याखोऱ्यातून एक समांतर दिशेने वाहत असतात, त्यांना एक समांतर जलप्रणाली म्हणतात। आणि अनिश्चित जलप्रणाली, या प्रकारात जलप्रणालीमध्ये नेमका नदीचा प्रवाह हा कोणत्या दिशेस आहे हे निश्चित सांगता येत नाही, त्याला आपण अनिश्चित जलप्रणाली म्हणतात। कारण काय असतं या म्हणजे निश्चित न सांगण्याचं, तर या प्रदेशात जास्त प्रमाणात नद्या, तळी आणि सरोवर यांची संख्या खूप असल्यामुळे आणि प्रवाह गुंतागुंतीचा असल्यामुळे आपल्याला अनिश्चित जलप्रणाली म्हणता येतात। जसं की विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रकारची जलप्रणाली आपल्याला आढळते। आता पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सातपुडा पर्वतावर उगम पावून उत्तर महाराष्ट्रातून पश्चिम दिशेस वाहत जाणाऱ्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या कुठल्या आहेत महाराष्ट्रात, तर त्या आहेत नर्मदा आणि तापी। चला तर मग सुरुवात करूया नर्मदा नदीला। नर्मदा नदी ही मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतात अमरकंटक येथे उगम पावते आणि ती विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान वाहते। ती फक्त महाराष्ट्रात 54 किलोमीटर इतका प्रवास करते, पण तिचा पूर्ण प्रवास पाहिला तर 1315 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रात सीमेवर या प्रवासास नर्मदेस दक्षिणेकडून उदाई व देवगंगा या उत्तर वाहिनी नद्या येऊन मिळतात, तर उत्तरेकडून
तेव्हा ही नदी येऊन नर्मदेस मिळते. याच नदीवर महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवर सरदार प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. यानंतरची नदी आहे तापी पूर्णा नदी खोरं. हे नदी खोरं महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यापैकी सर्वात मोठी नदी आहे आणि हिला खानदेशची कन्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि या नदीचा उगम मध्य प्रदेश मधील महादेव डोंगर रांगेत बैतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी होतो. मग ती आपल्या महाराष्ट्रात 2 वेळा येते, प्रवेश करते. म्हणजे कसं, तर ती अमरावती जिल्ह्यातून 49 किमी वाहत जाऊन पुन्हा मध्य प्रदेशमध्ये जाते आणि पुन्हा जळगावमध्ये रावेरी तालुक्यात बुऱ्हाणपूरच्या खिंडीजवळ परत एकदा महाराष्ट्रात प्रवेश करते. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण तापी पूर्णा खोरं एकतर तिला खानदेशची कन्या म्हणतात, दुसरं तर ती सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे महाराष्ट्रातील, आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्या महाराष्ट्राला 2 वेळा प्रवेश करते. म्हणजे महाराष्ट्रात येते, परत मध्य प्रदेशमध्ये जाते, परत मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात येते. पण महाराष्ट्रात तिची लांबी आहे 208 किलोमीटर आणि तिची पूर्ण लांबी आहे 724 किलोमीटर आणि तिच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळ येते 51,504 चौकिमी. यानंतर आपल्या महाराष्ट्राची पूर्ववाहिनी नदी, जी की सर्वात मोठी नदी आहे, गोदावरी नदी. आता गोदावरी नदीने आपल्या महाराष्ट्राचा 49% इतका क्षेत्र व्यापलेला आहे आणि महाराष्ट्रात 30 उपखोऱ्यात ते विभागलं जातं गोदावरीचं खोरं. आणि या नदीस म्हणजेच गोदावरी नदीस दक्षिण भारताची गंगा असं सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर तिला दक्षिण भारतातील पठारावरील म्हणजेच पूर्वीच्या गोंडवाना भागातील नदी असल्यामुळे तिला वृद्धगंगा सुद्धा म्हणतात. मग या गोदावरी नदीचा उगम कुठं होतो, तर या गोदावरी नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतावर. मग हिची लांबी किती आहे, तर तिची लांबी आहे 1450 किमी. पण महाराष्ट्रात तिचा प्रवास 668 किमी इतका आहे. आता तिला राजकीय क्षेत्र काय आहे तिचं, तर गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात उगम पावून पुढे अहमदनगर, औरंगाबाद जिल्हा, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद जवळ तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि याला राजमहेंद्री येथे आंध्र प्रदेशमध्ये अनेक मुखांनी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते. मग आपण हिच्या उपनद्या आणि या खोऱ्यातील दुसऱ्या नद्या पाहून घेऊत. जसं की तिला उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या, उत्तरेकडून म्हणजेच तिच्या डाव्या हाताने मिळणाऱ्या नद्या कुठल्या आहेत, तर कादवा, जी नदी नाशिकमध्ये निफाड व दिंडोरी तालुक्यातून प्रवास करते. त्यानंतर शिवना नदी, जी की औरंगाबादची आहे, दक्षिण पूर्णा परभणीची आणि प्राणहिता व इंद्रावती गडचिरोलीमध्ये. यानंतर दूधना, प्राणहिता, इंद्रावती. यानंतर उजव्या हाताने म्हणजेच दक्षिणेकडून कुठल्या नद्या गोदावरी नदीशी येऊन भेटतात, तर दारणा नदी नाशिकमधली, प्रवरा नदी अहमदनगरमधली, सिंदफळा नदी, मांजरा नदी नांदेडमधली. आता यांच्या सगळ्यात महत्त्वाचा पाठ म्हणजे विभागनीय गोदावरी नदी खोऱ्याचा विस्तार. आता मराठवाड्यामध्ये
जसं की मध्य गोदावरी ही अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, गोदावरी, बीड, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये वाहते. तर मांजरा नदी लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये वाहते. तेरणा नदी ही उस्मानाबाद आणि लातूरमध्ये वाहते. तर लेंडी नदी लातूर आणि नांदेडमध्ये वाहते. मन्याड नदी लातूर, नांदेड, बीड. दुधना नदी औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा या जिल्ह्यामधून वाहते. तर कयाधू नदी हिंगोली, वाशिम, नांदेड या जिल्ह्यातून वाहते. हे कयाधू नदीवर प्रश्न येऊन गेलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे गोदावरी नदी खोरं महाराष्ट्रातील 5 प्रशासकीय विभागातून विस्तारलेलं आहे. जसं की नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्ह्यामध्ये विस्तारलेलं आहे. तर याच्यामध्ये 22 जिल्हे आणि 41,437 गावांचा समावेश होतो. ही सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. यानंतर भीमा नदी खोरं. भीमा नदी महाराष्ट्रातील प्रमुख पूर्ववाहिनी नद्यांपैकी 2 नंबरची नदी आहे. भीमा जरी कृष्णेची उपनदी असली तरी ती महाराष्ट्रात मात्र तिचं स्वतंत्र खोरं आहे. त्यामुळं भीमेचा स्वतंत्र आता आपण अभ्यास करूया. भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे भीमाशंकर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे झालेला आहे. खंडाळा या ठिकाणाहून उत्तरेस ती 40 किलोमीटर अंतरावर उगम पावते व पहिल्या 8 किलोमीटर अंतरामध्ये नदी एकदम खाली कोसळते आणि 200 मीटर उंचीच्या प्रदेशावरून वाहू लागते. सुरुवातीला सुमारे 55 ते 60 किमी वाहत जाऊन भीमा नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते. भीमा नदीची लांबी उगमापासून 860 किलोमीटरचा प्रवास करून कर्नाटकात रायचूरजवळ कुडगुडी येथे कृष्णेला डाव्या बाजूने जाऊन मिळते. पण तिची महाराष्ट्रातील लांबी 451 किलोमीटर इतकी आहे. मग तिला डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजेच उत्तरेकडून येणाऱ्या नद्या कुठल्या आहेत तर घोड, सीना या 2 नद्या भीमा नदीला उत्तरेकडून येऊन मिळतात. तर उजव्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या ह्या भामा, इंद्रायणी, मुळामुठा, नीरा, मान इत्यादी आहेत. यानंतर कृष्णा नदी खोरे. कृष्णा नदी ही महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील नदी असून दक्षिण भारतीय पठारावरील गोदावरी खालोखाल कृष्णा नदीचं खोरं आहे. हिचा उगम महाबळेश्वर जवळ होतो. कृष्णा नदीची लांबी महाबळेश्वरपासून म्हणजे मछलीपट्टणमपर्यंत 1401 किलोमीटर आहे. पण तिचा महाराष्ट्रातील प्रवास पाहिला तर 282 किलोमीटर एवढा आहे. तिला डाव्या बाजूने म्हणजेच उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजे येरळा, भीमा या 2 नद्या आहेत. भीमा नदी ही रायचूर कर्नाटकमध्ये जाऊन मिळते. पण एकमेव डाव्या बाजूहून येऊन मिळणारी नदी म्हणजे येरळा आहे. त्यानंतर उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा. पंचगंगा नदीमध्ये कुठल्या कुठल्या नद्या आहेत तर कुंभी, कासारी, भोगावती, तुळसी आणि सरस्वती. सरस्वती ही काल्पनिक मानली जाते. त्यानंतर दूधगंगा आणि वेदगंगा इत्यादी उजव्या बाजूने म्हणजेच दक्षिणेकडून येऊन कृष्णा नदीला भेटतात. यानंतर वर्धा वैनगंगा नदी खोरं. हे महाराष्ट्राचे पूर्व पठार पैनगंगा, वैनगंगा, वर्धा या तिन्ही नद्यापासून तयार होते. या तिन्ही नद्यापासून तयार होणाऱ्या नदीला प्राणहिता नदी असं म्हटलं जातं.
प्राणहिता नदी ही गोदावरीची उपनदी आहे. वर्धा नदी ही विदर्भातील प्रमुख नदी असून महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. हिचा उगम मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यात जांब या खेड्याजवळ सातपुडा पर्वत रांगेत होतो. पुढे ती अमरावती जिल्ह्यात वरुळ तालुक्यात निमठाण्याजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते. हिची महाराष्ट्रातील लांबी आहे 455 किमी. यानंतर वैनगंगा नदी महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी क्रमांक 2ची दक्षिण वाहिनी नदी आहे. वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील मैकल डोंगरात शिवानी जिल्ह्यात गोपालजंग जवळ झालेला आहे. वैनगंगा नदी मध्य प्रदेशमध्येतून वाहत येऊन गोंदिया जिल्ह्यात बिरसोला गावाजवळ महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रवेश करते व पुढे गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत जाते. डाव्या बाजूने पूर्वेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत चुलबंद, वाघ, पांगोळी, गाढवी, खोब्रगडी आणि उजव्या बाजूने म्हणजेच पश्चिमेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या कानन, मूल, सूर, बावड नदी एवढ्या आहेत. त्यानंतर पैनगंगा नदी. पैनगंगा नदी ही महाराष्ट्र पठारावरील पूर्वेकडील म्हणजेच विदर्भातील एकमेव लांबीने सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. जिचा उगम अजिंठा डोंगर रांगात बुलढाणा या वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर झालेला आहे. तिची लांबी महाराष्ट्रातील एकूण 676 किलोमीटर आहे. तर तिला डाव्या बाजूने म्हणजेच उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या अरुणावती, आडाण, विदर्भा, खुनी व वाघाडी आणि उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजे कयाधू ही उच्चेगाव येथे येऊन मिळते. कयाधू नदीवर हिंगोली हे शहर वसलेलं आहे. यावर आयोगाने एक वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या पाहूया. या नद्या उत्तरेस 100 किमी व दक्षिणेस 30 ते 40 किमी इतकी यांची लांबी आहे. कोकणातील नद्या खोऱ्या हे 30,394 चौकिमी क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्व नद्या सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावून अरबी समुद्रात जाऊन मिळतात. आता या नद्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर त्या सह्याद्री पर्वतावर उगम पावून अरबी समुद्राला जाऊन तर मिळतात पण त्या लांबीने कमी आहेत पण त्या अत्यंत वेगवान आहेत. आता उतार असा तीव्र असल्यामुळे काय असणार त्या वेगवान असणार. कोकणातील नद्याने पठारावरील नद्याच्या तुलनेत खनन कार्य खूप केले. आता नद्या जास्त जोरात वाहतील तर त्यांच्या पाण्याचा वेग जास्त असेल, घर्षण जास्त होईल. त्यामुळे काय होणार तर त्यांनी खनन कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर उत्तर कोकणातील उल्हास व त्याखालोखाल वैतरणा यांचा उपवाद वगळता इतर नद्यांची लांबी 100 किमीपेक्षा सुद्धा कमी आहे. कोकणातील नद्यांचे ऊर्ध्वखनन आणि पार्श्वखननापेक्षा जास्त आहे. ऊर्ध्वखनन म्हणजे खालच्या दिशेचं खनन, पार्श्वखननापेक्षा जास्त आहे. आता हिच्या पहिली नदी आहे वैतरणा नदी, जिच्यावर मोडक सागर हा धरण आहे आणि दातीवाऱ्याची खाडीसुद्धा आहे. वैतरणा नदी ही सह्याद्री पर्वतरांगेत त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगराच्या पश्चिमेस उगम पावते आणि ही नदी नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेला असलेला पालघर जिल्ह्यात 171 किमी वाहत जाऊन दातीवाऱ्याच्या खाडीजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. हिच्या उजव्या हाताने म्हणजेच उत्तरेकडून सूर्या, पिंजाळ या उपनद्या आहेत तर दक्षिणेकडून म्हणजेच डाव्या हाताने तानसा ही एक उपनदी आहे. वैतरणा नदी मुखाजवळ दातीवाऱ्याची खाडी तयार झालेली आहे
आणि वैतरणा नदीवर मोडक सागर हा एक प्रकल्प आहे. यानंतर उल्हास नदी. उल्हास नदी ही ठाणे व पालघर जिल्ह्यातील महत्त्वाची नदी आहे. तिचा उगम रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेत खंडाळाजवळ बोर घाटात झालेला आहे. या नदीची लांबी 145 किमी एवढी आहे. त्यानंतर पाताळगंगा नदी. पाताळगंगा नदी ही धरमतरची खाडीजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि तिच्यावर मोरबा नावाचा एक प्रकल्प आहे. हिची एकूण लांबी 54 किलोमीटर आहे आणि संपूर्ण रायगड जिल्हा विशेषतः खालापूर, पेण, पनवेल तालुक्यातून प्रवास करून ती धरमतरच्या खाडीजवळ जाऊन अरबी समुद्राला मिळते. त्यानंतर आंबा नदी. आंबा नदी ही सह्याद्री पर्वत रांगेत खंडाळ्याजवळ राजमाची येथे उगम पावते आणि तिची लांबी आहे 78 किलोमीटर. आंबा नदी ही धरमतरच्या खाडीजवळ जाऊन अरबी समुद्राला मिळते. त्याच्यानंतर कुंडलिका नदी. कुंडलिका नदी सुद्धा 83 किलोमीटर वाहून जाऊन रोह्याच्या खाडीजवळ अरबी समुद्राला मिळते. म्हणजेच काय तर कुंडलिका नदी ही रोह्याची खाडी आहे. त्यानंतर सावित्री नदी. सावित्री नदीचा उगम सुद्धा सह्याद्री पर्वतरांगेत होतो. तिची लांबी सुद्धा 90 किलोमीटर आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी ही नदी आहे. हिला काळ, गांधार व घोड या उपनद्या भेटतात. त्यानंतर वशिष्ठी नदी. वशिष्ठी नदी सुद्धा सह्याद्री पर्वतरांगेत रत्नागिरी जिल्ह्यात उगम पावते आणि तिची लांबी 74 किलोमीटर आहे. जगबुडी ही तिची प्रमुख उपनदी आहे आणि दाभोळच्या खाडीजवळ ती अरबी समुद्राला जाऊन भेटते. त्यानंतर शास्त्री नदी. शास्त्री नदी आणि त्यानंतर मुचकंदी नदी आणि त्याच्यानंतर अचरा नदी आणि शेवटची नदी म्हणजे तेरेखोल नदी. आता आपण जिल्हानिहाय नद्या लक्षात ठेवल्या तर आपल्याला त्या जास्त काळ लक्षात राहतील. आपल्याला यावर प्रश्न कसे विचारले जातात तर एक तर आपल्याला नदी आणि खाड्या दिल्या जातात, कुठल्या नदीवर कुठली खाडी आहे किंवा जिल्हा आणि नदी दिली जाते, अशा जोड्या लावा तरी दिल्या जातात किंवा धरण किंवा नदी दिली जाते यावर जोड्या लावा दिल्या जातात. तर दातीवारा आणि वसई या 2 खाड्या वैतरणा आणि उल्हास नदीवर आहेत आणि त्या पालघर जिल्ह्यात आहेत. त्यानंतर ठाणे खाडी उल्हास नदीवर ठाणे जिल्ह्यात आहे. मनोरी खाडी दहिसर नदीवर मुंबई येथे आहे. मल्हाड, ओशिवरा मुंबई, महिम, मिठी मुंबई, धरमतर, पाताळगंगा व आंबा रायगड, रोहा, कुंडलिक रायगड, राजापूरची खाडी राजापूरच्या नदीवर रायगडमध्ये आहे. बाणकोटची खाडी सावित्री नदीवर रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्यानंतर दाभोळची खाडी वशिष्ठी व जगबुडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. जयगडची खाडी शास्त्री व बाब रत्नागिरी जिल्ह्यात आहे. भाटेची खाडी काजवी नदीवर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पूर्णगडची खाडी मुचकुंदी नदीवर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. जैतापूरची खाडी काजवी नदीवर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. विजयदुर्गची खाडी शुक्र नदीवर रायगड आणि सिंधुदुर्गच्या बॉर्डरवर आहे. देवगड खाडी देवगड नदीवर सिंधुदुर्ग. आचरा खाडी आचरा नदीवर सिंधुदुर्ग. कालावली खाडी गड नदीवर सिंधुदुर्ग. कर्ली खाडी कर्ली नदीवर सिंधुदुर्ग आणि तेरेखोलची खाडी तेरेखोल नदीवर सिंधुदुर्ग. जिल्ह्यावाईज जर लक्षात ठेवल्या तर सोप्या जातात ह्या नद्या आणि त्यांच्या खाड्या. मग या नद्यांवर धरणे आहेत काय तर हो आहेत. वैतरणा नदीवर मोडक सागर हे धरण आहे. भातसई नदीवर भातसा धरण आहे. तानसा नदीवर तानसा धरण आहे. सूर्या नदीवर सूर्या धरण आहे. वैतरणा नदीवर उपरा आणि वैतरणा ही 2 धरणे आहेत. पाताळगंगा नदीवर मोरबा हे धरण आहे आणि कुंडलिक नदीवर डोहवलन हे धरण आहे आणि मुरबाडी नदीवर
बारवी हे धरण आहे.